तुमच्या ऊसामध्ये अशा प्रकारची जर चाबूक आणि आढळून जर आली असेल तर याचे कारण काय, तर याच्यावर प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा एक खोडवा ऊस आहे. 10,001 ऊसाची ही जात आहे आणि याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये ही चाबूक आणि अशा प्रकारचा जो रोग आहे तो आलेला आहे. आता इथे एक आलेला आहे आणि ह्या पलीकडच्या साईडला तुम्ही बघू शकतात. तर याचे कारण काय आहेत, तर मुख्य जर कारण बघायला गेलं मित्रांनो तर ही बुरशीजन्य प्रकारातला रोग आहे. म्हणजे व्हाईट स्मट अशा प्रकारचं याला नाव आहे इंग्लिशमध्ये. तर याचं मुख्य कारण आहे हे बुरशीजन्य रोग आहे. कुठल्याही प्रकारच्या किडीमुळे वगैरे काही रोग येत नाही मित्रांनो, किंवा दुसऱ्या प्रकारच्या जीवाणूमुळे येत नाही, तर बुरशीजन्य जीवाणूमुळेच ह्याचा रोग येते. अशा प्रकारचे मक्याच्या कणीस जे आहे मित्रांनो, त्याला वरच्या साईडला असा तुरा आलेला असतो काळ्या प्रकारचा. आणि पूर्ण बेटाला मित्रांनो या कधीही तुम्हाला ऊसाचं उत्पादन भेटत नाही. पेऱ्याची संख्याला लहान भेटते. एक कमीत कमी 5-7 तुम्हाला पेरे भेटणार आहेत आणि बाजूचे जेवढे पण जे ऊस आहेत त्याची गवताळ वाढ होणार आहे. तर याच्यावर जर प्रभावी उपाय जर कोणता असेल तर मित्रांनो, तुम्हाला बुरशीनाशक फवारणी किंवा इतर कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक फवारायची गरज नाही. सर्वात सोपा उपाय या कानी रोगावर नियंत्रण करण्यासाठी, तर जर अशा प्रकारची कानी असेल तर तुम्हाला इथून ही कट करायची आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या प्लॉट म्हणजे ऊसाच्या प्लॉटच्या दूर नेऊन तुम्हाला ही जाळून टाकायची आहे. तरच तुम्हाला कानी रोग जो आहे तो नियंत्रणात येईल. त्यानंतर दुसरा उपाय जरासा खर्चिक आहे किंवा मजुराच्या साहाय्याने तुम्हाला करायची येऊ शकते. जो पण रोगग्रस्त बेट आहे त्या बेट बुडापासून तुम्हाला तोडून टाकायचं आहे किंवा उकरून टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही कानी रोगाचं नियंत्रण करू शकता. या रोगाचा प्रसार तुम्हाला जास्त करून खोडवा ऊस पिकामध्येच आढळून येणार आहे. लागण ऊसामध्ये तुम्हाला कानी रोग किंवा कानी कवळी तुम्हाला दिसून येत नाही. खोडवा ऊस पीक तुमचा दुसऱ्या वर्षीचा असू द्या, तिसऱ्या वर्षीचा असू द्या, तुम्हाला आढळून येणार आहे. जरी एखादं बेट जरी तुम्हाला आज दिसायला लागलं, तुमच्या ऊस पिकामध्ये जर दिसायला लागलं असेल तर पुढच्या 15 दिवसामध्ये याचं रूपांतर तुम्हाला 2 ते 3 तिसऱ्या बेटामध्ये आढळून येईल. त्याच्यामुळे वेळीच याला नियंत्रण करणं आपल्याला फायदेशीर ठरतं. जर तुम्ही कानी रोगावर नियंत्रण जर केलं नाही तर तुम्हाला उत्पादनामध्ये 30 ते 70% घट येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर बुरशीनाशक फवारणी काही जर ठिकाणी जर शेतकरी शिफारस करतात की आम्ही बुरशीनाशक वापरू शकतो का, तर तुम्ही बाजारामध्ये स्वस्तातलं जे टील्ड भेटतं त्याची फवारणी तुम्ही कानी रोगावर करू शकतात. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण हा रोग आढळून येईल त्याच्यानंतर जर तुम्ही बुरशीनाशकाची फवारणी जर घेताल तर तो रोग तिथपर्यंतच थांबल, पण त्या जो बेट तुमचं हे रोगग्रस्त झालेला आहे त्याच्यावर मात्र काही इलाज होणार नाही. त्याला एकमेव उपाय हाच आहे की तुम्हाला हे बेट अशा प्रकारचे त्याचं कट करून तुम्हाला एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून प्लॉटच्या बाहेर नेऊन हे अशा प्रकारचं जाळणं आहे आणि बुडापासून त्याला तोडून टाकणं आहे. हाच एकमेव उपाय, प्रभावी उपाय. याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनल टाकलेला आहे, जाऊन पाहायला विसरू नका. ऊस पिकाबद्दल जर तुम्हाला मार्गदर्शन जर हवं असेल मित्रांनो तर आपल्या फक्त अतिशय माफक दरात म्हणजे 99 रुपयामध्येच आपण ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.